महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व हरपलं. बारामतीतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झालाय. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येते. तर विमान जळून खाक झालंय. आज सकाळीच राज्याला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झालाय. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे. ताज्या अपडेटनुसार या विमान अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. दादांना घेऊन जाणारं विमान छोटं हे जळून खाक झालेलं आहे. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचे 2 सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. या वृत्तानं राज्यालाच मोठा धक्का बसलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. हा अपघात नेमका कशामुळे झाला, तांत्रिक बाब काय आहे, या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनानं सुरू केली आहे. ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह.